हॅलो गाईज, आज मी पुन्हा आले मस्त आमच्या जांभळीच्या आणि चिंचेच्या झाडाखाली. आज मी तुम्हाला एक छान अशी जुनी गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट नाही आहे, ते एका झाडाविषयी माहिती देणार आहे थोडक्यात, जी मला माझ्या आईने सांगितली आहे. तर मी इकडे आली आहे आणि ते झाड त्या साईडला आहे, तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाते. ओके, चला तर मग. माझ्यासोबत देवांशी आणि अश्विनी सुद्धा आलेली आहे, तर त्या दोघी इकडे खेळत आहेत आणि मी तुम्हाला त्या झाडाविषयी थोडक्यात माहिती देणार आहे. ओके, चला तर मग. तर मला त्या झाडाविषयी माहिती नव्हतं, पण म्हटलं काहीतरी एखादी गोष्ट आपण जाणून घ्यायची. पूर्वी तर लोक त्या गोष्टीचा वापर करायचे, उपयोग करायचे. आता आपण करत नाही, पण तरीसुद्धा आता ती झाडं उगवतात आहेत कुठे कुठे. तर त्याचा उपयोग केला जात नसला तरी त्याविषयी माहिती पाहिजे, कारण आपल्या नजरेसमोर कधी आलं आणि आपल्याला कोणी विचारलं तर त्याविषयी आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे मग मी ठरवलं की आज जाऊयात आणि ते झाड बघूयात. मी कधीच बघितलं होतं लहान असता वेळेस, तर आज ते मोठं झाले. आणि मग आईला मी विचारलं, आई त्याला फळं आलेत तर त्याचा काय उपयोग व्हायचा ग आधी? तर ती बोलली की त्याच्या फळांचा किंवा पानांचा काहीच उपयोग होत नव्हता, पण त्याची साल जी असते ना त्याचा उपयोग व्हायचा. तर ते आज मी तुम्हाला झाड दाखवते. ओके, आणि त्याचं नाव पण सांगते तुम्हाला. ठीक आहे, चला गाईज. माझ्यासमोर हे जे झाड आहे ते जे झाड आहे त्याला आमच्याकडे कुंभीचं झाड बोलतात. तुम्ही नाव ऐकून असाल की माहिती नाही, पण आम्ही त्याला कुंभीचं झाड बोलतो. ठीक आहे, तर थोडं जवळ जाऊन तुम्हाला त्याला फळं आलेली आहेत ते दाखवते. ओके, मोठं झाले, ते आधी छोटं होतं, हे बघा केवढं मोठं झाले. आता तुम्हाला मी फळं दाखवते. हे जे तुम्ही आता फळं बघितली आणि हे झाड बघितलं माझे जे मागे आहे, तर ह्याचा उपयोग आई मला बोलली की जेव्हा शेतामध्ये पहिल्यांदाच नांगर फिरवला जायचा तेव्हा ह्या झाडाची साल जी आहे ना आणि पानं ती अशी एकत्र करून त्या नांगराला बांधली जायची, अशी आई मला सांगत होती. आणि त्याचा फळांचा किंवा इतर याचा काहीच उपयोग नाही, पण तसं करायचे. आणि आता तर कोणाच्या इकडे नांगर तर आपल्याला दिसतच नाही, कारण आता ट्रॅक्टर आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व मागे पडत गेलं, पण जुन्या ज्या आठवणी आहेत त्या अजूनही जिवंत आहेत. जुनी माणसं आहेत तर जुन्या आठवणी पण आहेत, बरोबर ना? त्यामुळे मला हे सांगायचं होतं. ओके, ठीक आहे, बाय बाय गाईज.